एक महत्त्वाची बातमी परभणीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असणार आहेत। राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांची परभणीमध्ये एकत्र लढण्याची घोषणा आहे। परभणीमध्ये त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचं एकूणच स्पष्ट झालेलं आहे। राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी परभणीत घोषणा केली आहे। श्रीवरती ठाकरेंची भेट घेऊन निघालेले आहेत। किशोरी पेडणेकर यांना अद्यापही एबी फॉर्मच्या प्रतीक्षेत असल्याचं कळतंय। त्यांना एबी फॉर्म अद्यापही देण्यात आलेला नाही आणि त्याच अनुषंगाने आता मातोश्री निवासस्थानाहून किशोरी पेडणेकर या निघालेल्या आहेत। किशोरी पेडणेकर वॉर्ड क्रमांक 199 मधून इच्छुक आहेत। शाखा प्रमुख गोपाल खाडे यांच्या पत्नी देखील 199 मधून इच्छुक आहेत आणि त्याच अनुषंगाने आता किशोरी पेडणेकर या मातोश्री निवासस्थानाहून निघाल्याचं कळतंय। किशोरी पेडणेकर यांना अद्यापही एबी फॉर्म देण्यात आलेला नाही आणि या संदर्भातले सगळे अपडेट्स देत आहेत निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। निवृत्ती, आपण पाहतोय किशोरी पेडणेकर यांना अद्यापही एबी फॉर्म देण्यात आलेला नाहीये, काय अपडेट्स मिळत आहेत? पासून एबी फॉर्म वाटपाला सुरुवात करण्यात आली होती। 102हून अधिक एबी फॉर्म जे आहेत ते ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं इच्छुक उमेदवारांना देण्यात आलेले आहेत, परंतु यामध्ये माजी महापौर आणि शिवसेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांचं नाव कुठेही नाही। त्यामुळे पुन्हा एकदा किशोरी पेडणेकर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवरती आल्या होत्या। त्यांची भेट झाली, परंतु अद्याप तरी त्यांना एबी फॉर्म देण्यात आलेला नाही। थोड्या वेळानंतर पुन्हा एकदा त्या मातोश्रीवर येणार असल्याची माहिती आहे। आपण जर पाहायला गेलं तर 199 प्रभागामधून त्या गेल्या मागच्या वेळेस 2017ला नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या। त्या माजी महापौर देखील आहेत, परंतु अद्याप तरी अजूनपर्यंत त्यांना एबी फॉर्म देण्यात आलेला नाही। आतापर्यंत मुंबईमध्ये जवळपास 102 उमेदवारांना जो आहे तो ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं एबी फॉर्म देण्यात आलेला आहे। त्याच्यापैकी 60 ते 65 नावं जे आहेत ते पुढे आलेले आहेत, परंतु अजूनपर्यंत किशोरी पेडणेकर यांना एबी फॉर्म देण्यात आलेला नाही। तर दुसरीकडे त्याच प्रभागामध्ये इच्छुक असलेले गोपाल खाडे यांच्या पत्नी अबोली खाडे ह्या देखील आणि गोपाल खाडे स्वतः मातोश्रीवरती पोहोचलेले आहेत, परंतु किशोरी पेडणेकर जे आहेत त्या मातोश्रीवरून निघालेले आहेत। अजूनपर्यंत त्यांना एबी फॉर्म देण्यात आलेला नाही। त्याच्यामुळे दुपारी ते आल्यानंतर त्यांना कोणत्या प्रभागामधून एबी फॉर्म दिला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की गेल्या अनेक दिवसांपासून किशोरी पेडणेकर ह्या स्वतः 199 मधून तयारी करतायत, परंतु अद्याप त्यांना एबी फॉर्म देण्यात आलेला नाही। त्याच्यामुळे त्यांना कोणत्या प्रभागातून एबी फॉर्म दिला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल। वर्षा, निश्चितच या संदर्भातले सगळे अपडेट्स आपण तुमच्याकडूनच घेत राहणार आहोत। निवृत्ती, धन्यवाद तू तास दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अध्यक्ष राहुल नार्वेकर हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत, तर या भेटीचं कारण अद्यापही कळू शकलं नाहीये। मात्र हे दृश्य राहुल नार्वेकर हे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत।